गायरान जमीन आमच्या हक्काची, अरे गायरान जमीन आमच्या हक्काची, गायरान जमीन सीपीआय जिंदाबाद, लाल झंडा जिंदाबाद, अरे हमारी एकता जिंदाबाद, गायरान जमीन आमच्या हक्काची, अरे गायरान जमीन आमच्या हक्काची, अरे कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत सगळ्यांनी बसून घ्या. लाल बहुतेकचा विधानसभेमध्ये रम्मी खेळणारे मंत्री मुर्दाबाद, विधानसभेमध्ये आदेश पाडणारे कलेक्टर मुर्दाबाद, विधानसभेत पत्ते खेळणारे मंत्री मुर्दाबाद, विधानसभेत पत्ते खेळणारे मंत्री मुर्दाबाद, गोरगरिबाला मारणारा आमदार मुर्दाबाद, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराला मारणारा आमदार मुर्दाबाद, आमच्याकडे दुर्लक्ष करणारं सरकार मुर्दाबाद, गायरान जमीन आमच्या हक्काची, सगळे दिसतो फोटोमध्ये, फक्त बॅनरच्या पुढे येऊ नये. आणि काय लाल भावट्याचा, लाल भावट्याचा, हे बघा आपण वर्ष घेऊन आलेलो नामदेवराव, पाच जण तर नाही आपण त्यांना म्हणालो आणि मग आतमध्ये जाऊ. साहेब इथे येऊन काही होणार नाही, येईल आणि तुमचं देतो म्हणेल. आपल्या गायचं कर्मवीर दादासाहेब गायकवाड काय झालं, आतमध्ये जाऊ. कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन योजनेचा विस्तार करा, कसा करता येईल हे त्यांना सांगायचंय. या पारड्याला शिरसगावच्या मतदान कार्ड नाही दिले, त्यांच्या पोराला शाळेत नाही जाता आलं, मतदान नाही करता आलं, मग चोऱ्या करायचं लायसन्स तरी द्या असं ही बाई म्हणते आमची. गायरान जमीन आम्हाला काही नोकऱ्या नाहीत म्हणून कसतोय, हौस नाही आली. कमिशनर सारखी नोकरी असती तर आपण कशाला कसली असती. हा, म्हणून उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे आपण कसत आहोत, बरोबर का नाही. आणि ती जमीन काढून घेतल्या जात आहे. संजय शिरसाटच्या नावानं किती गायरान जमीन आहे ते आम्हाला सांगा. शेठ सावकाराच्या नावानं किती गायरान जमीन आहे ते अगोदर सांगा, असं आमचं म्हण. ऐका ऐका ऐका, गडबड नका करू, आपण त्यांना सांगणार आहेत. आता साहेब, एमयूसी संलग्न असणारी आमची जी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आहे, त्या लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं आज हा विराट मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर गायरान धारकांनी काढलेला आहे. आम्ही यापूर्वी 23 जुलै रोजी कलेक्टर ऑफिसवर धरणं दिलेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही गावागावात गायरान हक्क बैठका घेतल्या, गायरान हक्क यात्रा काढल्या. गेले 15 दिवस आम्ही फिरत होतो आणि आजच्या मोर्चा हा विराट मोर्चा ज्या गायरान हक्क यात्राचं आणि गायरान हक्क ज्या बैठका झाल्या त्याचं फलित आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की 12 जुलै रोजी संजय शिरसाट पालकमंत्र्यांनी बैठक घेतली कलेक्टरच्या कार्यालयात. पेपरमध्ये अशा बातम्या आल्या की त्यांनी गायरान जमिनीतून लोकांना काढून टाकायचं सांगितलं आणि कलेक्टरनी 17 जुलै रोजी परिपत्रक काढले
की गायरान जमिनीचं सर्वेक्षण करा आणि काढा. गायरान जमिनीतून धनाढ्यांची, श्रीमंतांची, सेठ सावकारांची अतिक्रमणं काढायला आमची काही हरकत नाही. परंतु जे गेल्या 40 वर्षापासून कसत आहेत, 3 एकर 4 एकर 5 एकरवर कसत आहे, बाजरी काढतायत, ज्वारी काढतायत, गहू काढतायत, मका काढतायत, त्याच्यावर उदरनिर्वाह चालू आहे त्यांचा. त्यांना तुम्ही जमिनीतून हाकलून देता. अरे मंत्र्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमणं केलेले, खासदारांनी आमदारांनी केलेले, सेठ सावकारांनी अतिक्रमणं केलेले, त्यांची अतिक्रमणं काढा. आम्ही एक पर्याय दिलेला आहे. तुमच्याजवळ पोलीस कमी आहेत सरकारजवळ, त्या धनदांडग्यांना जमिनीतून काढण्यासाठी आमची मदत घ्या ना. लालबावटा शेतमजूर युनियन आमच्याकडे झेंडे आहेत. झेंडे आम्ही जरा घड्या करून आमच्या खिशात ठेवून आणि झेंड्याखाली दांडे आहेत, पोलिसाच्या लाठ्या आणि आमचे दांडे असं मिळून धनदांडग्यांना जमिनीतून काढू. परंतु आम्हाला जमिनीतून काढू नका. कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना काय सांगते की भूमिहीनांना जमिनी द्या आणि हे भूमिहीनांना जमिनीतून काढू लागले. ही विसंगती आहे. म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन स्वाभिमान योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचा विस्तार करा आणि जे सरकारी गायरान जमिनीवर बसलेले आहेत त्यांच्या जमिनी त्या योजनेअंतर्गत नियमित करा, असे आमची एक मागणी आहे. दुसरी मागणी की अतिक्रमणं नियमित झाली होती 1978ला, नंतर अतिक्रमणं नियमित झाली 1990ला. ती तारीख बदललीच नाही अजून. पहिली तारीख 78ची तारीख 12 वर्षानंतर बदलून 14 एप्रिल 1990 पर्यंतची अतिक्रमणं नियमित झाली. अरे 35 वर्ष झाले ना, ती तारीखच बदलली नाही तुम्ही. ती तारीख बदला आणि नवीन आजपर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्याचा हे काढा, GR काढा. 2011 साली जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे तो आम्हाला लागू होत नाही. दलित, आदिवासी आणि भूमिहीन जे असतील त्यांना त्याच्यातून वगळा असं सुप्रीम कोर्टाच्या 2011च्या निकालात म्हटलेलं आहे. ते आम्ही आजच्या निवेदनात टाकलेले आहे. 22 नंबरचा जो मुद्दा आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालात. परंतु आदिवासी अल्पसंख्याक यांच्यावर सध्या हल्ले होते, त्यांना उचलून दिला जाते, त्या गायरान काढलं जाते, कसं होतं? आदिवासींना वन जंगलातून काढलं जातंय, वन जमिनीवर हल्ले होत आहेत. गायरान धारकांना गायरान जमिनीतून काढलं जातंय, त्यांच्यावर हल्ले आहेत. जगायचं कसं त्यांनी? काही रोजगाराचं साधन नाही म्हणून त्यांनी अतिक्रमणं केलेली आहेत. काय नाहीतर मग चोऱ्या माऱ्या केल्या असते ना त्यांनी. त्यांना गुन्हेगार नका बनवू. नाहीतर मग ते त्यांना लायसन्स मागतील, ते आम्हाला चोऱ्या माऱ्या करण्याचं लायसन्स द्या. कायदेशीर करा. एकतर ह्या जमिनी कायदेशीर करा, नाहीतर कायदेशीर पोट भरण्यासाठी चोऱ्या माऱ्याचं लायसन्स द्या. आपल्या मागणी मान्य झाली पुढची उद्देश काय? पुढचं आम्ही येत्या 15 दिवसात एक मोठी गायरान हक्क परिषद महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गायरानदार इथं येणार आहेत. इथं घ्यायची का नाशिकला तो निर्णय होईल की गायरान हक्क परिषद. नंतर आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत, त्या परिषदेत तो निर्णय होईल. आणि हे आंदोलन आम्ही याच्यानंतरही लावून धरणार आहोत. आमची अजून एक मागणी, तुम्ही अनेकांना जमिनी तुमच्या एक रुपया लीजने देतात. हेडगेवार हॉस्पिटलला तुम्ही जमीन 1 रुपया लीजने दिलेली आहे. अनेक सेठ सावकारांना तुम्ही जमीन, सरकारची जमीन लीजवर देतात. आम्हाला लीजवर द्या ना गायरान धारकांना. आम्ही 1 रुपया नाही देणार, 10 रुपये नाही म्हणत. आम्ही वर्षाचे 100 रुपये देऊ. 1 एकरच्या मागं 100 रुपये देऊ. 100 वर्ष आम्हाला लीजवर जमीन द्या. 100 वर्ष झाल्याबरोबर आम्ही जमीन परत करून टाकू. त्यावर आमची पोरं डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, एखादा पंतप्रधान होईल. हा दलिंदर कारभार जो नरेंद्रचा देवेंद्रचा चालू आहे त्याच्याऐवजी एक चांगला गोरगरिबातून पंतप्रधान होईल. आणि 100 वर्षानंतर आम्हाला जमीनच नको, तोपर्यंत आम्हाला लीजवर द्या. एकरी 100 रुपये प्रमाणे द्या, अशी आमची मागणी आहे. आजच्या या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी खास कॉम्रेड सुभाष लांडे अहमदनगरवरून आले. आमच्या युनियनचे लालबावटा शेतमजूर युनियनचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड नामदेव चव्हाण हे खास बीडवरून आलेले आहेत. कॉम्रेड गणेश कसबे, कॉम्रेड मिर्झा असलम, आम्ही सर्वजण, हरिभाऊ हटकर, संजय तावरे, आम्ही जवळपास 50 जण गेल्या 15 दिवसात वेगवेगळ्या गावात फिरलेलो आहोत. 250 गावात आम्ही गायरान हक्क बैठका घेतलेल्या आहेत. आणि म्हणून याच्या पुढचंही आंदोलन आम्ही न्यायालयीन लढाई तर लढूच, पण त्याच्या अगोदर रस्त्यावरची लढाई लढू, असा आम्ही संकल्प.